नमस्कार मित्रांनो, मी प्रबोध किशोर पेंडारे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन यूट्यूब चॅनल प्रबोध व्लॉगमध्ये. तर आज आम्ही कुठे निघालो तर मी आज निघालो मराठी शाळेमध्ये. माझ्या मुलीचा आता बड्डे येत आहे. माझ्या मुलीचा बड्डे 9 तारखेला आहे. पण आता ॲक्च्युली होतं आहे असं की शाळेला सुट्टी पडते आजपासूनच 6 तारखेपासूनच. तर आम्हाला मी काहीतरी छोट्या मुलांसाठी आहे ना माझ्या मुलीच्यातर्फे काही वस्तू घेतले शाळेसाठी वाटप करण्यासाठी. तर त्यात आम्ही वाटप करण्यासाठी चाललो आहे. तरी माझी बहीण ती पिशवी घेऊन निघालोच आहोत आम्ही आता शाळेकडे. तर चला तुम्हाला मी दाखवतो आणि मी काय घेतलं आमच्या मुलीकडून ते सर्व तुम्हाला दाखवतो मी शाळेत जाऊन. आपण एक समाजाचा घटक आहोत तर आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे अशीच माझी एक माझं म्हणणं आहे. बाकी दुसरं काय नाही या व्हिडिओमार्फत की असं काय दिखावा वगैरे आपल्याला काय करायचं नाही आहे. तर आपण तर बड्डे वगैरे सेलिब्रेट करतोच. माझ्या मुलीचा पहिला बड्डे सेलिब्रेट आम्ही केलाच आहे. तर आता दुसरा बड्डे मला मराठी शाळेतल्या मुलांसोबत सेलिब्रेट करायचा आहे. त्यासाठी आम्ही आता तिकडे निघालो आहोत. तर चला, आता माझी शाळा आली आहे. माझ्या शाळेचं नाव आहे रायगड जिल्हा परिषद शाळा साक्री. तर आम्ही आता शाळेमध्ये जातोच आहोत तिकडे. शाळेचं गेट तुम्हाला दिसत असेल समोरच. ही आमची शाळा आहे. इयत्ता 1ली ते 4थी मी या शाळेत शिकलो आहे. त्याच्यानंतर मग मी गाळसुरे विद्यालयामध्ये शिकलो आहे 5वी ते 10वी. नंतर मग मुंबईला शिकण्यासाठी गेलो होतो. तर आता चला आतमध्ये जाऊयात आपण आणि थोडं. तरी माझ्या शाळेचं म्हणजे राजीव शाळा साक्री या शाळेचं वरांडा आहे. वरांडा म्हणजे शाळेच्या बाहेरचा भाग. तर तिथे 3 वर्ग आहेत आमचे. त्या वर्गामध्ये काही जास्त काम केलं जात नाही करून बाकी 2 वर्गांमध्ये. आणि आता झालं आहे असं आहे की आता इंग्लिश मिडियममध्ये सर्व जास्त करून आता आपल्या गावचे माणसं आहेत ते इंग्लिश मिडियमकडेच हे मुलांना हे करत आहेत. तर मराठी शाळेमध्ये पण जास्त आता पट नसतो. आता ह्या शाळेमध्ये माझ्या पण 21च पट आहे हे करून शाळेमध्ये. तर चला आता जे आहेत ते याच्या 2 वर्ष आधी काहीतरी 2, 4, 5 असेच पट होते जास्त करून. जास्त मुलं इकडे गावी आता शाळेत नाही. पण ह्या वर्षी कुठला जास्त आहेत 21 पट आहे. तर ही माझी शाळा आहे. थँक्यू गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. धन्यवाद गुरुजी. तर सांगायचं उद्दिष्ट एवढंच होतं. मी जास्त वेळ घेणार नाही तुमचा. तर आता माझ्या मुलीचा 9 तारखेला वाढदिवस आहे. तर तुम्हाला सर्वांना आमंत्रण आहे त्यासाठी करू. आणि ह्या वर्षी मी मोठा काय वाढदिवस साजरा नाही करणार आहे. पहिला वाढदिवस झाला, दुसरा वाढदिवस आहे. तर मी विचार केला की आपल्या मराठी शाळेतल्या मुलांना काहीतरी छोटी मोठी वस्तू वाटप करायची. तर त्याच्यासाठी मी आज इकडे आलो आहे. तर तुम्ही मला थोडासा वेळ दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद त्यासाठी. तर आपला आता कार्यक्रम आपण चालू करूया. जास्त वेळ घ्यायचं नाही कारण ह्या लहान मुलांचे करू. रितेश बघा, आज आपल्या इथे प्रमोद पेंढारी भाऊ दादा या ठिकाणी आलेले आहेत. कशासाठी आलेले आहेत? काल पण आले होते ना? काल पण आले होते. आणि त्यांच्या मुलीचा जे गौतमीचा वाढदिवस आहे 9 तारखेला. पण आपल्या सुट्ट्या लागतात ना. आणि म्हणून एक सामाजिक बांधिलकी म्हणून, कारण दादा सुद्धा या शाळेमध्ये शिकून गेले. काल मॅडम ते आले आणि अक्षरशः त्याच्यावरती आमची थोडीशी चर्चा झाली की आमच्या वेळेस शाळा काही एवढी डेव्हलप नव्हती. परंतु त्यांची थोडीशी आमची हितगुज झाली. तर प्रमोद दादांनी या ठिकाणी काही वस्तू आपल्याला आणलेल्या आहेत. त्यांना वाटप करायचे आहेत. मुळात समाजामध्ये अशा पद्धतीची सामाजिक बांधिलकी जपणारी लोक खूप कमी आहेत आणि हल्ली स्वार्थ साधणारी लोक खूप आहेत. सामाजिक बांधिलकी जपणारी लोक खूप कमी आहेत.
आणि अशा लोकांना आपल्याला काय करायचे आहे, प्रेरणा द्यायची आहे की आपल्या शाळेला अजून भविष्यात सुद्धा म्हणजे हा कार्यक्रम आपण या निमित्ताने घेतोय की जे माजी विद्यार्थी आपल्या शाळेतून शिकून पुढे गेले, कोणी नोकरीला लागलं, कोणी सोशल वर्क मध्ये चांगलं आहे, कोणी राजकारणामध्ये आहे, कोणी मुंबई या ठिकाणी चांगलं जॉबला आहे, काम चांगल्या पद्धतीने करतात, तर एक शाळेचं ऋण म्हणून ते नेहमी या ठिकाणी अशा पद्धतीचं कार्य करत असतात. सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे ते स्वतःहून या ठिकाणी आले. त्याबद्दल रायगड जिल्हा परिषद शाळा साखरी मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या वतीने मी या ठिकाणी तुमचं स्वागत करू इच्छितो. मी या शाळेच्या सन्माननीय मुख्याध्यापक साखरकर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी पुष्प देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. खूप धन्यवाद. तर या ठिकाणी मी शाळेच्या सन्माननीय मुख्याध्यापक मॅडम बाई यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. आज आपल्या शाळेत या शाळेचे माजी विद्यार्थी प्रमोद पेंढारे या ठिकाणी त्याच्या मुलीचा वाढदिवसानिमित्त तुम्हाला छोटीशी एक भेटवस्तू देण्यासाठी आलेले आहे. भेट द्यायची म्हटलं की त्याच्यामध्ये गुरुजींनी सांगितलं की आपल्या मनातून ते असायला पाहिजे की मला काहीतरी करायचं आहे, मी एक समाजाचा एक घटक आहे आणि त्या समाजाचा प्रत्येक जण आपण देणं लागत असतो. मग ते आपापल्या परीने काही कोणत्याही भेटवस्तूमध्ये म्हणा किंवा एखाद्या मदतीच्या रूपात म्हणजे काही स्वतः काम करून त्या ठिकाणी हे सामाजिक जे ऋण आहे ते फेडण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपल्याला या ठिकाणी आज प्रमोद पेंढारे यांच्याकडून त्याच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त भेटवस्तूंचं वाटप होणार आहे. या शाळेच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देते आणि अशाच प्रकारचे माजी विद्यार्थ्यांकडून आपल्याला काही ना काही मिळावं अशी अपेक्षाही व्यक्त करते. कारण मला वाटतं क्रिकेट मंडळ त्यांचं आहे मुंबईमध्ये आणि या सगळ्या माजी विद्यार्थ्यांना यांच्या मार्फत आपण मेसेज पाठवूया की आपल्या शाळेच्या ज्या काही छोट्या मोठ्या गरजा असतील तर त्यांच्या इच्छेनुसार म्हणजे शाळेतील गरज ओळखून त्यांनी त्या पूर्ण कराव्यात असा एक मेसेज मुंबई मंडळाकडे मला वाटतं पोहोचेल आपला, अशी मी आशा या ठिकाणी व्यक्त करते. धन्यवाद गुरुजींचं सुद्धा आणि मॅडमचं सुद्धा करतो, कारण तुम्ही तर चला मित्रांनो, फायनली आता सर्व
डिस्ट्रीब्युशन म्हणजे देऊन सर्व झालं आहे शाळेमध्ये आणि आता आम्ही घरी निघालो आहोत. तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली आणि पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही एक तुमच्या हातातून एक समाजकार्य व्हावं म्हणून हे मी व्हिडिओ बनवतो आहे. म्हणजे आता एक जसं गुरुजी बोलले की आपल्या माजी विद्यार्थी म्हणजे ह्या शाळेतले माजी विद्यार्थ्यांना एक मेसेज जावं. त्याने खूप काही चांगल्या चांगल्या गोष्टी बोलल्या. मला एवढं बोलता येणार नाही. पण मी तुम्हाला सर्वांना एकच सांगतो की तुम्ही सुद्धा एक छोटी मोठीशी शाळेसाठी तुमच्यासाठी काही करू शकता. हे सांगण्यासाठीच मी तुम्हाला ही व्हिडिओ बनवतो आहे. ही व्हिडिओ बनवायचं कारण तेच आहे की तुम्हाला सुद्धा एक आयडिया मिळावी की कसं आपण समाजकार्य करू शकतो. म्हणून छोटं मोठं समाजकार्य करा आणि असं करतच राहा. तर धन्यवाद तुमचं सर्वांचं पण आणि शाळेचं सुद्धा. आणि पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.